लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणीही उमेदवार पडला किंवा निवडून आला तरी बोलू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। सगळे सोयरेची अंमलबजावणी केली नाही तर सर्व समाजाला घेऊन 288 उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिलाय। त्याचबरोबर 4 जून पासून उपोषणावर ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले। तर सरकारसोबत चर्चेची दारं उघडी असून सरकारनं चर्चेतून मार्ग काढायचा की नाही हे ठरवावं असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे। आपला आरक्षणाचा विषय, त्यामुळे 4 जूनला आमरण उपोषण कठोर सुरू होणार आहे। आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं। हे निवडणुका येतील जातील, हे दरवर्षीचे हे का नवीन आहे का? 10 पिढ्यातून एकदा येणारे हे निवडणुका हमेशाच आहे। दुसरी माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा। कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोस्ट करायचं नाही, कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दल पोस्ट करायचं नाही। कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला, नाही बोला हे विषय आपण घ्यायचाच नाही। पडलेल्याला बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं नाही, कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला छेडायचा प्रयत्न करतील।